इथे मार्केटमध्ये सुद्धा नारळ वाढवण्याची जागा आहे इकडे समोरच्या साईडला तुम्ही बघितलं तर. हे बघा हे समोर जे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच जे आहे ना हे झाड आहे. तर या झाडाखाली बाळूमामा नेहमी बसायचे, त्यावेळेपासून हे झाड आहे असं म्हणतात. ते बाळूमामाच्या तिकडे तुम्ही आलो तुम्ही घोंगड्या सुद्धा मिळतात. दादा कशी आहे घोंगडी कशी आहे? सिंगल 500 डबल 700. सिंगल 500 डबल 700. ओके. आणि जशी ती बाई खाली चालत येत होती आणि नंतर तिला आवाज आला घोंगरांचा वगैरे, त्यावेळी तिने मागे बघितलं आणि ती जागा ही होती आणि इथेच देवीने दुसरं स्थान घेतलं आता. अच्छा. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे वाजलेत 10:30 आणि कोल्हापूरमध्ये हा तिसरा दिवस आहे. आता चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये. होन्याळी गावचं जे ग्रामदैवत आहे त्या मंदिरात आलेलो आहोत, भैरवनाथ मंदिरामध्ये. चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. खूप मस्त मंदिर आहे आणि मूर्ती पण खूप छान आहे. तर आम्ही आता आलेलो आहे इथे चव्हाणवाडीमधल्या झोमकाई देवीच्या मंदिरामध्ये दर्शनाला सगळेजण. याच्या मागे सुद्धा एक आख्यायिका आहे ती तुम्हाला सांगतो मी. सुयोग सांगेल तुम्हाला त्याच्याबद्दल आख्यायिका. सांग 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 काय माहिती सांग, काय देवीची माहिती काय आहे? खालच्या गावात एक बाई होती, ती अगोदर देवी होती, ती पूर्ण डोंगराच्या टोकावर होती. आणि ती भक्त होती देवीची. मग ती कायम तिला दररोज आंघोळ घालायला देवीला पूजा करायला जायची. आणि तिला खूप वरती चालत जावं लागायचं. पहिला रस्ता वगैरे काही नव्हता, चढून पूर्ण डोंगर पार करून जायला लागायचं. आणि त्यानंतर ती बोलली देवीला की किती दिवस असं मी वरती येत जाऊ तुझ्या सेवेसाठी. तर मग ती एकदा खाली येत होती, बोलून ती जस्ट खाली येत होती आणि तिच्या मागे असं ती रथात देवी वगैरे अशी तिच्यासोबतच आली. पण देवीने पण आठ घातलेली की तू जिथे मागे बघशील तिथे मी थांबणार म्हणून. तर मेन जे जुनं मंदिर आहे ते डोंगराच्या टोकावर आहे. आणि जशी ती बाई खाली चालत येत होती आणि नंतर तिला आवाज आला घोंगरांचा वगैरे, त्यावेळी तिने मागे बघितलं आणि ती जागा ही होती आणि इथेच देवीने दुसरं स्थान घेतलं आता. अच्छा ओके. चला तर आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. फोटो काढ मग तिथे मी बसतो. तुम्हाला येत नाही? साधीच आहे, कोकणात आली. चला आतमध्ये जाऊया. मंदिर में जाऊया. फोटो काढ. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, दगडी बांधकाम आहे. फक्त बाहेरच्या साईडनी हे लावले, टाईल्स लावलेले आहेत थोड्या इथे. इथून वरती जायचं आहे काय? वरती पण मंदिर आहे की काय? हा काय? तर आत्ता
आता आम्ही निघालेलो आहोत आदमापूरमधील श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. आणि आम्ही आता आहोत उत्तूरमध्ये, जिथे यात्रा होती, महालक्ष्मीची यात्रा होती, तिथे आहोत आम्ही. आणि इथून निघालोय. चला आम्ही आता पोहोचलोय. गाडी आता इथेच पार्क केलेली आहे. इकडे पार्किंगला जागा भरपूर आहे. फ्री पार्किंग आहे इकडे मंदिराची. बघा जागा भरपूर आहे. इकडे समोरून आपल्याला जायचंय. आपण पोहोचलो आता इथे गेट वरती आहोत. इथे बापरे स्टॉल्स भरपूर आहे. घोंगड्या पण आहेत, काही खायचे पदार्थ आहेत आणि देवळात नेण्यासाठी वस्तू पण आहेत. या साईडला पण इकडे हॉटेल सुद्धा आहे, खायची व्यवस्था आहे. बघा ही जी समोर जी बिल्डिंग आहे ना, इथून दर्शनाचा मार्ग चालू होतो. इथून जायचं आहे आपल्याला. आणि जास्त जेव्हा गर्दी असते त्यावेळेला ही पूर्ण बिल्डिंग आतून अगदी फिरून आपल्याला नंतर मंदिराकडे जावं लागतं. आणि त्याच्या बाजूला जी बिल्डिंग आहे, 2 नंबरची बिल्डिंग आहे, तिथे खाली आपले प्रसादालय आहे आणि त्याच्यानंतर वरती हॉल आहे. आणि इकडे समोर पार्किंगची सुद्धा सुविधा आहे. इथे सुद्धा त्याच्या बाजूला जर तुम्ही बघितलात, हे मंदिरात जाण्याचा हा मार्ग आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आहे मंजुळा नारायण यात्री निवास. इथे म्हणजे गेस्ट हाऊस आहे. त्याचा नंबर जो आहे इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तुम्ही नोट करू शकता. बाकीची आधी मंदिराकडून जी व्यवस्था असेल त्याची डिटेल मी तुम्हाला देतो पुढे. हो इकडे चप्पलचं स्टँड आहे आणि त्याच्या बाजूलाच आहे देणगी काउंटर आहे. आणि त्याच्यानंतर इकडे बाजूला वॉशरूमसुद्धा आहे समोरच्या साईडला. ते बघा इकडे दिसते वॉशरूम आहे. इकडे ना तुम्हाला काही वस्त्र वगैरे घ्यायचं असेल देवळात चढवण्यासाठी तर तुम्हाला इथे सुद्धा मिळतं आहे या बिल्डिंगमध्ये. आणि इकडे खाली आहे ना एक बाळूमामा ट्रस्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसुद्धा आहे. इकडे पिण्याचं पाणी सुद्धा आहे. आणि बघा ही समोर जी बिल्डिंग आहे ही प्रसादालय आहे. इथे आपल्याला महाप्रसाद मिळतो सकाळी 11:30 ते 2 पर्यंत आणि नंतर संध्याकाळी 8 ते 10 पर्यंत. आपण आता जातोय लाईनीमध्ये. आज संडे आहे त्याच्यामुळे गर्दीसुद्धा भरपूर आहे. आणि आतमध्ये कसं व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही, त्याच्यामुळे आत्ता काही दाखवता येणार नाही आपल्याला. बाळूमामाच्या नावानं चांगलं फोटो शूटिंग
अंदरला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला फोटो शूट करता आला नाही किंवा व्हिडिओ शूट करता आला नाही. पण इथे बाहेर जे टी व्ही लावलेली आहे ना त्याच्यावरून तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो. तिथलं ते तुम्ही बघून घ्या. अच्छा, ही समाधी आहे ना. आणि बघा समोर गर्दी बघा, लाईन आहे. ती डायरेक्ट लाईन आहे आतमध्ये आणि एक मुखदर्शनासाठी, अशा 2 लाईन असतात. ही जी लाईन आहे ही डायरेक्ट आहे, डायरेक्ट आतमध्ये जाणार. हे बघा हे समोर जे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच जे आहे ना हे झाड आहे. तर या झाडाखाली बाळूमामा नेहमी बसायचे, त्यावेळेपासून हे झाड आहे असं म्हणतात. हे बघा इथे समोर मंदिर आहे, तिथून दर्शन घेऊन तुम्ही इकडून आलात ना की या साईडला समोर श्री बाळूमामा लाडू प्रसाद असा लिहिलेला आहे. तर तिथून आपल्याला आतमध्ये जायचं, तिथे आपल्याला प्रसाद वगैरे सगळं मिळेल. पाण्याची व्यवस्था सुद्धा आहे या साईडला केलेली आहे. इकडे प्रसाद आहे, इकडे दोन्ही बाजूला इकडे प्रसादच आहेत, इकडे पण समोर आणि इकडे. बाकी छोटे छोटे स्टॉल्स पण आहेत, मुलांची खेळणी वगैरे घ्यायची असेल तर. बाळूमामाच्या तिकडे तुम्ही आलो तुम्ही घोंगड्या सुद्धा मिळतात. दादा कशी आहे घोंगडी, कशी आहे? सिंगल 500 डबल 700 मिळतो. सिंगल 500 डबल 700. ओके, सिंगल घेतली तर 500, डबल आहे 700 रुपये. घोंगड्या इकडे चांगल्या मिळतात. इथे मार्केटमध्ये सुद्धा नारळ वाढवण्याची जागा आहे, इकडे समोरच्या साईडला तुम्ही बघितलं तर. आणि इकडे समोर अगरबत्ती किंवा इथे लावायला जागा आहे, अगरबत्ती इथे लावू शकता तुम्ही. भंडारा वगैरे ठेवायचा असेल तुम्ही इथे ठेवू शकता. चलो चलते. पुढे गेला सोय पुढे. आणि हे बघा इथे स्पष्ट लिहिलं आहे की श्रीच्या दर्शनासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाही. तसं आढळून आल्यास नंबर दिलेला इथे, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा समोरची जी बिल्डिंग दिसते ते त्याच्या खाली तिथे हॉस्पिटल आहे. तर बघा मंदिराच्या जवळच या साईडला मंदिर आहे आणि इथून चालत आल्याच्या नंतर इकडे या साईडला इकडे हे भक्त निवास आहे. तिथे डिटेल तुम्हाला देतो. चला आपण इन्क्वायरी करूया. प्रशस्त अशी ही बिल्डिंग आहे भक्त निवासची आणि इथे काही सूचना दिलेल्या आहेत आपल्याला. सद्गुरू श्री बाळूमामा देवालय, आदमापूर, तालुका भुरदडगड. पॉज करून तुम्ही वाचू शकता. तर बघा भक्त निवासमध्ये राहण्यासाठी जे चार्जेस आहेत त्याची डिटेल समोर तुम्हाला दिसते स्क्रीनवरती, तुम्ही नोट करू शकता. आणि त्याच्यामध्ये किती माणसं तुम्ही राहू शकता, त्याचे चार्जेस काय आहेत, खोलीचा प्रकार काय आहे, सगळी डिटेल दिलेली आहे. तसेच गरम पाण्याची व्यवस्थासुद्धा इथे असते सकाळी 3 ते 7 या वेळेमध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे फोनपे, गुगल पे किंवा ऑनलाईन कुठच्या प्रकारचं पेमेंट चालत नाही आहे, फक्त कॅश स्वीकारली जाते. बघा भक्त निवासचा परिसर जो आहे खूप छान आहे. आणि इथे पार्किंगची व्यवस्था सुद्धा आहे. पार्किंगसाठी सुद्धा खूप मोठी जागा आहे. तर आजचा ब्लॉग मी हा इथेच एंड करतो, कारण इथून आम्हाला जायचं आता मुंबईला. डायरेक्ट आता मुंबईला जाणार आहोत आम्ही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.